मला सेन्सरी नर्सचा हे आजार होता. गेल्या 7 महिन्यापासून मी इथे येत आहे. पोटामध्ये गोळा होता. गोळ्याचं ऑपरेशन झालं. हां, ते कॅन्सरचं काहीच कॅन्सर होतं का? ऑपरेशन केलं आणि मग किमोथेरपी केली. किमोथेरपीमुळे मला सेन्सरी नर्सचा प्रॉब्लेम झाला. त्याचा साईड इफेक्ट झाला. म्हणजे काय झालं होतं? म्हणजे बोटं असे नाही व्हायचे. मला पेन पकडता नव्हतं येत नीट. मी काही काम नव्हती करू शकत. बोटं नाही होती चालत, अशी फक्त हालत होती. हालायची हालायची थरथर. अशी. हो. अच्छा. आणि आता कसं आहे मग? आता मी पूर्णपणे बरी झाली. आता पेन वगैरे धरता येतोय? पकडता येते, लिहिता येते. मी सगळी कामे पण करू शकते. चालू सुद्धा शकत नव्हती. बापरे, पायालाही होतं का? पायालाही होतं. हात आणि पाय दोन्ही होतं. पायांनी पण चालू पण नव्हती शकत. अच्छा. आता मी पायी पण येऊ शकते. मी रामनगरवरून पायी येते. तसं मला एका महिन्यामध्ये पुष्कळ फरक आला. नमस्कार गुरुजी, माझं नाव पूनम एलेकर आहे. नमस्कार. काय म्हणताय? मी ठीक आहे. मला सेन्सरी नर्सचा हे आजार होता. गेल्या 7 महिन्यापासून मी इथे येत आहे. काय आजार म्हणजे काय त्रास काय होता? हे आजार आम्हाला तर एकदम नाव कळणार नाही. पोटाचा त्रास होता. काय त्रास होता? पोटामध्ये गोळा होता. गोळा होता? गोळा. अच्छा, म्हणजे तो गोळा तर काय झालं आहे गोळ्याचं? गोळ्याचं ऑपरेशन झालं. हां, ते ऑपरेशन माहिती पडलं की ऑपरेशन करायच्या अगोदर तर गोळ्याचं काही बायोप्सी केली होती का? तर मग काय होतं? ते कॅन्सरचं काहीच कॅन्सर होतं का? बरं बरं. मग ऑपरेशन केलं आणि मग किमोथेरपी केली माझी. रेडिएशन? किमोथेरपी काय होतं? किमोथेरपी. अच्छा अच्छा. बरं. आता कसं आहे ते? आता मी पण ठीक आहे. मग ते ऑपरेशन झाल्यावर काय त्रास काय झाला? म्हणजे तुम्ही इथे कसे आले मग? किमोथेरपीमुळे मला सेन्सरी नर्सचा प्रॉब्लेम झाला. त्याचा साईड इफेक्ट झाला. म्हणजे काय झालं होतं? म्हणजे बोटं असे नाही व्हायचे. मला पेन पकडता नव्हतं येत नीट. मी काही काम नव्हती करू शकत. मग मला इथे कोणी हे दिलं. मग मी इथे आले, गुरुजींना भेटली. त्यांनी मला काही आसनं वगैरे सांगितले आणि मग मी ते केले. मला त्याच्यामुळे खूप फरक जाणवला. केव्हा आला तुम्ही? मी 8/5/2025 8/5. 5व्या महिन्यामध्ये. अच्छा, म्हणजे झालं 7 महिने झाले आता. 7 महिने झाले मला. अच्छा अच्छा अच्छा. तसं मला एका महिन्यामध्ये पुष्कळ फरक आला. हां, पण सेन्सरी नर्व म्हणजे किमोथेरपीमुळे तुमची नर्वस सिस्टीमवर काही परिणाम झाला होता आणि त्यामुळे तुम्हाला बोटं चालत नव्हती तुमची. आणखी काय काय होतं? तर बोटं नाही होती चालत, फक्त हालत होती. हालायची हालायची अशी. हो. अच्छा. आणि आता कसं आहे मग? आता मी पूर्णपणे बरी झाली. आता पेन वगैरे धरता येतोय? पकडता येते, लिहिता येते. मी सगळी कामे पण करू शकते. वा, जनार्दन स्वामींची कृपा आहे ही. कृपा आहे. आणि योगासनांचा हा फायदा तुम्हाला झालेला दिसतो. काही प्राणायामही सांगितलं होतं का? प्राणायाम आणि आसनं अच्छा. सांगितली गुरुजींनी. आणि हे सध्या मात्र सोडू नका, नियमित करत राहा. हे करत राहिलं म्हणजे मग ते आणखी काय दुष्परिणाम असतील कॅन्सरचे ते सुद्धा समाप्त होऊन आरोग्य अधिक प्राप्त होईल. त्यामुळे हे चालू द्या नीट. आणि वारंवार मध्ये विचारत राहायचं काही नवीन जोडायचं आहे का. अशा पद्धतीने जर का करत राहिलं तर हा सेन्सरी काय म्हटलं तुम्ही? सेन्सरी नर्ववर दुष्परिणाम झाला होता. म्हणजे नर्वस सिस्टीमवर, मज्जासंस्थेवर परिणाम झाला मला वाटतं. चालू सुद्धा शकत नव्हती. बापरे, पायालाही होतं का? पायालाही होतं. मग ते तर तुम्ही सांगितलंच नाही, हातातच सांगताय तुम्ही. हात आणि पाय दोन्ही होतं. पायांनी पण चालू पण नव्हती शकत. अच्छा. बापरे, हे बरं झालं. म्हणजे तर आता चालणंही व्यवस्थित झालं. व्यवस्थित. आता मी पायी पण येऊ शकते. मी रामनगरवरून पायी येते. वा, छान छान. म्हणजे हा प्रगतीचा आहे, स्वामींची कृपा आहे. चालू द्या असंच. नमस्कार.